हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आज आपण वाळवणातला पदार्थ बटाटा वेफर्स बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे 5 किलो बटाटा घेतलेला आहे। बघा असा मोठा साईज असला पाहिजे। आता मी बटाटा सोलून घेणार आहे। पूर्णपणे बटाटा सोलून घ्यायचा आहे आपल्याला। बटाटा सोलून झाला की मी तुम्हाला सांगते साईज कसा मोठा घ्यायचा तो। आता मी हे बटाटे पूर्णपणे सोलून घेतलेले आहे, तर आपण आता स्लाइस करायला घेऊया। आता काय करायचं, बटाटा असा घ्यायचा आणि एकाच दिशेने हळूहळू असे करायचं। एकसारखं असं नाही करायचं, त्याने एकदम पातळ होतात। एकदम पातळ पण नाही करायचे। असं स्लाइस करायचं, थोडं उचलायचं, थांबून थांबून करायचं असं। म्हणजे आपले बघा असे स्लाइस होतात। आता आपण हे पूर्णपणे बटाटे स्लाइस करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण पूर्ण बटाटे स्लाइस करून घेतलेले आहे। बघा किती मोठा साईज आलेला आहे। तर आता आपण यामध्ये थोडे मीठ टाकणार आहोत आणि एक तुरटीचा खडा आहे तो फिरवणार आहोत। आणि काय करायचं माहिती आहे का, थोडंसं ना हा तुरटीचा जो चूरा आहे ना तो पण आपण टाकणार आहोत यात। म्हणजे पांढरे शुभ्र होतात आपले। आणि हे रात्रभर मी असेच ठेवणार आहे पाण्यामध्ये आणि उद्या सकाळी दाखवणार आहे तुम्हाला चिप्स कसे करायचे ते। आता मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं, याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत। आणि हे थोडं तुरटीचा जो खडा होता तो पण टाकणार आहोत। यामुळे काय होते, चिप्स ना आपले पांढरे शुभ्र होतात। आता आपण यामध्ये हे वेफर्स टाकणार आहोत। काय होते, कधी कधी आपल्याला भरपूर बोलावंसं असतं, पण कॅमेरा समोर असला का कधी कधी जे बोलायचं ते आपण बोलून जात नाही। जेव्हा मी वेफर्स करत होती तेव्हा जे स्लाइस असतात ना, ते स्लाइस डायरेक्ट आपण पाण्यात टाकायचे असतात आणि ते स्टार्च पूर्ण निघाला ना आपला, तर आपले वेफर्ससुद्धा खूप पांढरे शुभ्र होतात। आता याला आपण थोडं शिजवून घेऊया। आता आपले हे वेफर्स झालेले आहे। कसं समजायचं झालं की नाही, बघा असं तुटलं ना का समजून जायचं आपले वेफर्स झाले। थोडंसं अर्धवट तुटले ना की तयार झाले आपले वेफर्स। आता मी हे चाळणीमध्ये एकदा काढून घेणार आहे। चांगलं पाणी निथळलं चाळणीमधलं की आपण मग हे वाळवायला घेणार आहोत। बघा आपले वेफर्स किती पांढरे शुभ्र झालेले आहे। वाळल्यावर तळताना तर अजून छान पांढरे शुभ्र होतात। मी तुम्हाला नंतर 2-3 दिवसांनी दाखवणारच आहे। तर अशा प्रकारे मी हे सगळे वेफर्स करून घेणार आहे आणि गॅलरीमध्येच मी सुकवायला टाकणार आहे। हे बघा मी जे वेफर्स केलेले ते वेफर्स 4-5 दिवस चांगले सुकवले, असे आपले तयार झालेले। आता मी तळून दाखवते तुम्हाला। आपण हे आता तळून घेणार आहोत। तेल चांगलं तापलेलं आहे आपलं। आता गॅस कमी केला ना, बघा किती पांढरे शुभ्र आहे आपले। बघा आता असे थोडेफार मी तळून घेणार आहे, कारण जास्त तळलेले नाही आहे। आम्ही दोघंच जण आहे घरी, त्याच्यामुळे थोडीच तळायला काढलेली। हे बघा किती पांढरे शुभ्र आले एकदम असे। साईज पण किती मोठी आली बघा आपली। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामुळे गॅस मी पूर्णपणे कमी केलेला आहे। बघा किती फटाफट आपल्या तळल्या जातात वेफर्स। आता आपण काय करणार, यावर छान मसाला वगैरे टाकून आपण छान खाणार आहोत। तर अशा प्रकारे आपले हे वेफर्स रेडी आहेत।